आणि जास्त खोल गेलं नाही पाहिजे. याच्यावर आपण बैलांनी शेती केली, आता मोठा बैल आहे आपल्याकडे. बरोबर बरोबर. आता जर चालू आहे बरोबर. वर लेवल आहे म्हणून घेऊ राहिले. वर लेवल नसते ना म्हणून नसते बाकी. मोजून पाय बरं किती इथं चालू आहे. आवरे चालू आहे आता 18 तर 20 चालू आहे आपलं. 20. आणि जास्त खोल गेलं नाही पाहिजे. याच्यावर आपण बैलांनी शेती केली, आता मोठा बैल आहे आपल्याकडे. बरोबर बरोबर. आता जर जर बघितलं काल आपण व्हिडिओ टाकला होता, रिपिंग करायला पाहिजे का नाही. रिपिंग आहे ना, करायलाच पाहिजे. त्याबद्दल आपलं दुमत नाही, पण सगळं जमिनीवर अवलंबून आहे. तुमचं शेरवट किती फुटावं लागतं, काय किती फुटावं लागतं त्या हिशोबाने. या बा एवढा जबाबदारी जमीन आहे. याच्यावर मत ना, आता याच्यावर नाही तर या बा इथं दात चाललंय 17-18 इंच दिसतंय बरोबर. जमिनीत लेवल या बा. त्याच्यानंतर इथं बघितलं माती उतरावं लागेल. याच्यावरून जमल ना आपल्याला. नाही या ना आता एवढं करतोय बा. असं जर उंची बघितली आपली ॲव्हरेज उंची 19 इंच. 19 जवळपास आहे ना. असे आता इथे समजा इथं शेरवट थोडं लवकर लागत 2 फूट ठीक आहे. काही 3 फुटापर्यंत करू शकता. याच्यावर घे ना, थांब ना. बरं का इडव घे, कर वरती कर त्याला म्हणून, वरती कर ना. आता एवढं खाली जातंय. इडव घे, इडव या बा ना ते एवढं खाली जातोय. इडं पाहिजे. इडं घ्या ना, किती झालं. 21 इंच 21 इंच फुटापर्यंत. त्यापर्यंत एवढं फुल रिपिंग करून आहे ना आपली सॉइल लवकर सेट होत नाही. 3 वर्ष क्रॉपला एक लॉस होतं. असा अनुभव असं. हा नाही केली पाहिजे. तेवढी प्रॅक्टिस नाही आपली. मग त्याला 150 का 200 घंटे पाणी देणं एवढं आपली प्रॅक्टिस नाही. जे आपण इकडे माग नागरीनं यानं आपण शेती तयार करत होतो, तशी मग आपण थोडीशी आणखीन हेवी तयार करून राहिलो. पुष्कळ झाली. बरोबर आहे. आपण कालच्या व्हिडिओ मध्ये म्हटलं होतं बाबा जास्त आहे ना चाललं नाही पाहिजे. काही 1000 वर्ष लागले हा थर यायला.